मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जानेवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विकासशील। विकासशील हे छत्तीसगड कॅडरचे 1994 बॅचचे IAS अधिकारी आहेत। सोबतच ते एक वरिष्ठ नौकरशाह आहेत आणि यांची नुकतीच आशियाई विकास बँकेमध्ये कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। विकासशील हे सध्या जलजीवन मिशनचे अतिरिक्त सचिव व संचालक म्हणून कार्यरत आहेत आणि यानंतर किंवा आतापासून ते आता 3 वर्षासाठी आशियाई विकास बँकेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करणार आहेत। पर्याय क्रमांक 4 विकासशील हे याचं बरोबर उत्तर असेल। आणि आशियाई विकास बँक हे इंग्लिशमध्ये ADB एशियन डेव्हलपमेंट बँक असं म्हटलं जातं। ह्याची स्थापना झालेली 1966 मध्ये किंवा 19 डिसेंबर 1966 या दिवशी। मुख्यालय आहे मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत मात्सुगु असाकावा। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 जानेवारी। 6 जानेवारी हा दिवस दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन किंवा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिवस आहे। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आपण मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून ओळखतो आणि यांनीच 6 जानेवारी 1832 या दिवशी मराठी भाषेमधलं पहिलं वृत्तपत्र दर्पण सुरू केलं होतं। यामुळे दरवर्षी हा 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन किंवा महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे। यासोबत जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय पत्रकार दिन असतो, तो दिवस आहे 16 नोव्हेंबर। आणि जगामध्ये जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन हा दरवर्षी 3 मे या दिवशी साजरा केला जातो, हे देखील लक्षात ठेवा। नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रश्मी शुक्ला। रश्मी शुक्ला या 1988 बॅचच्या IPS अधिकारी आहेत आणि यांची नुकतीच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे त्या आता आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेल्या आहेत। त्यांनी रजनीश सेठ यांची जागा घेतलेली आहे। पर्याय क्रमांक 1 रश्मी शुक्ला हे याचं बरोबर उत्तर असेल। आणि महाराष्ट्र मॅपमध्ये इथे आहे महाराष्ट्र, राजधानी मुंबई, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे। पुढचा प्रश्न, वाय इंडिया मॅटर्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 S जयशंकर। S जयशंकर हे भारताचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री आहेत आणि यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे। पुस्तकाचं नाव आहे वाय इंडिया मॅटर्स। या पुस्तकामध्ये त्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये भारत सरकारने केलेल्या महत्त्वाच्या कामांची दखल घेतलेली आहे। पर्याय क्रमांक 4 S जयशंकर हे याचं बरोबर उत्तर असेल। पुढचा प्रश्न, 2024चा T20 पुरुष क्रिकेट विश्वकप खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 व 3 म्हणजे वेस्ट इंडिज आणि संयुक्त राज्य अमेरिका। 2024 या वर्षाचा हा T20 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप जो आहे तो वेस्ट इंडिज आणि संयुक्त राज्य अमेरिका या ठिकाणी 1 जून 2024 ते 29 जून 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। हे या वर्ल्ड कपचं या वर्षीचं आतापर्यंत 9वं संस्करण असून हा वर्ल्ड कप सुरू झालेला आहे 2007 या वर्षापासून आणि या वर्षी या स्पर्धेमध्ये एकूण 20 संघ सहभागी होत आहेत। पर्याय क्रमांक 4 2 व 3 हे याचं बरोबर उत्तर आहे। खालीलपैकी कोणाची नुकतीच बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंद्रमणी पांडे। इंद्रमणी पांडे हे 1990 बॅचचे IFS अधिकारी आहेत आणि 2020 पासून ते जिनिव्हा या ठिकाणी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत आणि यांची आता नुकतीच बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। बिमस्टेकचे सरचिटणीस बनणारे ते पहिलेच भारतीय व्यक्ती बनलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 इंद्रमणी पांडे। इथे बिमस्टेकचा उल्लेख आलेला आहे। बिमस्टेक स्पेलिंग आहे BIMSTEC, लॉंग फॉर्म होतो बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन। ही दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय अशी संस्था आहे। हिच्यामध्ये भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे देश सदस्य देश आहेत। याची स्थापना झाली, बिमस्टेकची स्थापना झाली होती 6 जून
1997 या दिवशी आणि मुख्यालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी. आणि याच बिमस्टेकच्या आता सरचिटणीसमध्ये नुकतीच इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिनेश के त्रिपाठी. हे बघा, हे आहेत दिनेश के त्रिपाठी आणि यांनी नुकतंच अधिकृतपणे भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. यापूर्वी ते पश्चिमी नौसेनेमध्ये फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, दिनेश के त्रिपाठी हे आता भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत. प्रमुख कोण आहेत तर ते असतील ॲडमिरल हरी कुमार. हे ॲडमिरल किंवा प्रमुख आहेत आणि आता उपप्रमुख बनलेले आहेत हे दिनेश के त्रिपाठी. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, इंडिया रेटिंग्जने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6.7%. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च ही एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. शॉर्टमध्ये हिला INRA असं म्हटलं जातं. आणि या इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने नुकताच भारताचा 2023-24 चालू आर्थिक वर्षामध्ये वाढीचा विकास दर किंवा विकास दर वाढीचा अंदाज जो आहे तो आता 6.7% एवढा केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जानेवारी 2024 मध्ये ब्रिक्स संघटनेत नवीन 5 देश सदस्य देश म्हणून सहभागी झाल्याने ब्रिक्स संघटनेमध्ये किती सदस्य देश झाले आहेत? उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, 10 हे याचं बरोबर उत्तर आहे. ब्रिक्स म्हणजे काय? ब्रिक्स BRICS. ब्रिक्सचा लॉंग फॉर्म होतो ब्राझील किंवा ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे. आणि या ब्रिक्स देशांची 16वी बैठक किंवा 16वं संमेलन जे आहे ते ऑगस्ट 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेलं आहे. आणि या परिषदेमध्ये किंवा या बैठकीमध्ये एकूण 5 देशांना या संघटनेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं होतं किंवा सहभागी करण्याची घोषणा करण्यात आली होती. ते देश होते इथिओपिया, इराण, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती. आणि आता हे 5 देश कोणते आहेत ते आहेत इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिराती. आणि हे 5 देश या संघटनेमध्ये सहभागी झाल्यामुळे आता जानेवारी 2024 पासून या देशामध्ये एकूण 10 देश सदस्य देश झालेले आहेत. ब्रिक्स या संघटनेची स्थापना 2006 या वर्षामध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या 4 देशांनी केली होती. आणि 2010 मध्ये यामध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झाला होता. आता 2024 पासून यामध्ये एकूण 5 नवीन देश सहभागी झालेले आहेत. त्यामुळे या संघटनेच्या सदस्य संख्या आता झालेली आहे 10. त्यामुळे पर्याय क्रमांक 3, 10 हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक संगणक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.